तर तेनजिंग नॉर्गाय यांच्याबद्दल आपण काल माहिती मिळवलेली होती. त्यांचा जो आर्टिकल आहे माउंट एव्हरेस्ट सर करण्याची जी त्यांची मोहीम आहे त्याबद्दल आपण माहिती मिळवलेली आहेच. तर परत एकदा थोडंसं काय काल झालेलं आहे, कालच्या तासामध्ये कालच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे ते सांगतो तुम्हाला. सुरुवातीला तर त्यांचा परिचय तिथं दिलेला होता. परिचयामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की ते शेर्पा तेनजिंग या नावानं ओळखले जातात. तसंच ते नेपाली इंडियन आहेत. त्यानंतर त्यांची जी मोहीम आहे ती काय आहे तर माउंट एव्हरेस्टच्या समिटवर पोहोचण्याची म्हणजे शिखरावरती पोहोचण्याची त्यांची मोहीम आहे. त्यांच्यासोबत कोण आहेत? एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनजिंग या दोघांनी मिळून 29 मे 1953 साली ही मोहीम सक्सेसफुल केलेली आहे. त्यानंतर त्यांचे ऑनर्स म्हणजे त्यांना मिळालेला सन्मान जो आहे तो इथं आपल्याला दिलेला आहे एका तक्त्यामध्ये, ज्यामध्ये त्यांना टायगर मेडल, स्टार ऑफ नेपाल आणि पद्मभूषण यासारख्या सन्मानांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. हिमालयन क्लब, किंग त्रिभुवन आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून. पुढे आपण बघितलं होतं ऑन टू द समिट वी रीच द टॉप या आर्टिकलमध्ये सुरुवात कशाने झाली होती. तर पहिल्या पॅराग्राफमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं आपल्याला की त्यांचा जो दृढ निश्चय आहे त्यांनी केलेला, त्या दृढ निश्चयाबद्दल आपल्याला एक वाक्य सांगितलेलं आहे की ज्या दिवशी त्यांनी कॅम्प 9 सोडलेला होता त्या दिवशी त्यांनी असा निश्चय केला होता की आज मरण जरी आलं तरी चालेल, परंतु मला काय करायचं आहे, आज माउंट एव्हरेस्ट कोणत्याही परिस्थितीत गाठायचं आहे. अशा दृढ निश्चयानं, डिटर्मिनेशननं ते काय झालेले होते, या मोहिमेला पुढे निघालेले होते. त्यानंतर पुढच्या पॅराग्राफमध्ये आपल्याला सांगितलं होतं की दोघांमध्ये लीड कोण करणार होतं. तर लीड कोण करणार होतं? शेर्पा तेनजिंग. आणि शेर्पा तेनजिंगच्या पाठीमागे म्हणजे त्यांना फॉलो कोण करणार होतं तर एडमंड हिलरी. दोघांचंही जॉब जे आहे ते कसं आहे, डिफिकल्ट आहे. क्लाइम्बिंग अप मध्ये पण आणि क्लाइम्बिंग डाऊन मध्ये पण. सगळ्यात जास्त काम कोणाचं अवघड आहे सांगितलं इथं, जो की फॉलो करतो तो अँकर आहे. अँकर म्हणजे काय, ज्याची जास्त जबाबदारी आहे स्टेबिलिटी मिळवून देण्यासाठी. त्यानंतर जो लीड करणारा असतो त्याचं एक काम इथं आपल्याला सांगितलेलं आहे की इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. जो पुढे चालणार आहे त्याला काय करावं लागतं, स्टेप्स तयार करावं लागतात. जो पाठीमागे येणार आहे त्याच्यासाठी रस्ता तयार करावा लागतो, कारण रस्ता काय तिथं ऑलरेडी तयार नसतो, तो तयार करत करत वरती जायचं असतं. आणि ते काम कोणाला करायचं असतं तर जो लीड करणारा आहे त्याला करायचं असतं. त्यानंतर पुढे आपल्याला त्यांच्यासोबत काय आहे ते इथं सांगितलेलं आहे. त्यांच्यासोबत होते 4 फ्लॅग्स, 4 झेंडे त्यांच्याकडे होते, राष्ट्रध्वज त्यांच्याकडे होते. कुठले कुठले होते ते इथं सांगितले. आणि ते कोणी दिले होते, कर्नल हंट यांनी दिलेले होते. कर्नल हंट यांना 3 फ्लॅग दिलेले होते, त्यामध्ये ब्रिटन, युनायटेड नेशन आणि नेपाळचा समावेश होता. आणि स्वतः त्यांनी एक सोबत ठेवलेला होता, तो कुठला होता तर तो इंडियाचा होता. आणि त्यांनी परमिशन घेतलेली होती कर्नल हंटची की हा जो फ्लॅग आहे तो पण मी सोबत नेणार आहे या मोहिमेवरती. आणि कर्नल हंट यांनी परमिशन दिलेली आहे. आणि हे 4ही फ्लॅग घेऊन शेर्पा तेनजिंग हे आता माउंट एव्हरेस्ट कडे कॅम्प 9 मधून निघालेले आहेत. त्यानंतर पुढे इथं प्रवास सांगितला आहे की साऊथ फेस कडून जेव्हा वेस्ट साइड कडे ते निघाले तेव्हा त्यांना स्टीप लाईन ऑफ रॉक्सचा सामना तिथं करावा लागला आहे. म्हणजे भयंकर चढ उताराचा हा खडक असणारा, रॉक असणारा हा चढ त्यांना तिथं लागलेला आहे. आणि हे जागा जी आहे त्यांना पास करणं अवघड होतं, डिफिकल्ट होतं. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. ते इथं सांगितले आपल्याला की
एवढा भाग जर त्यांनी पास केला तर पुढं कोणत्याही अडचणी येणार नाहीत असं त्यांना वाटत होतं. सगळ्यात अवघड भाग आता ते पुढे जाणार होते आतापर्यंतचा. स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर द टॉप, आणि जसं जसं ते वर जाणार होते तसं स्लोपिंग कमी कमी होत जाणार होतं. म्हणजे अतिशय शिखराच्या जवळ ते पोहोचलेले होते आणि हा जो शेवटचा टप्पा होता तो थोडासा अवघड होता आणि तो त्यांना शांतपणे पार पाडावा लागणार होता. त्यानंतर दीज लास्ट 60 or 70 फीट, म्हणजे आता ते शिखरापासून किती राहिलेले होते दूर? फक्त 60 ते 70 फीट दूर राहिलेले होते. तरी सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, जो त्यांचा वेग आहे, त्यांची स्पीड आहे, गती आहे, ती तशीच ठेवलेली आहे. कारण त्यांना कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नव्हती घाई गडबडीमध्ये. आतापर्यंतच्या सगळ्या केलेल्या मेहनतीवरती त्यांना पाणी फिरवायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, कुठलीही रिस्क न घेता ज्या पद्धतीनं आतापर्यंत संयम राखलेला आहे त्या पद्धतीनेच ते पुढे गेलेले आहेत. वर चढत असताना दोघांमधलं अंतर इथं या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे आणि रोपचं एक महत्व इथं सांगितलेलं आहे. रोप कशाचं सिम्बॉल आहे ते एक सांगितले. दोघांमध्ये अंतर होतं 20 फीटचं. एडमंड हिलरी आणि शेर्पा तेंजिंग जेव्हा माउंट एव्हरेस्ट सर करत होते, चढत होते, त्यावेळेस त्यांच्या दोघातलं अंतर एका रोपच्या साहाय्याने, रोपने त्या दोघांना एकत्र बांधलेलं होतं आणि ह्या रोपचं अंतर जे आहे ते किती होतं? 20 फीटचं होतं. आणि ही जी रोप आहे ते काय म्हणतात की एक सिम्बॉल होतं कशाचं? ज्या रोपनी त्या दोघांना एकत्र बांधून ठेवलेलं होतं. वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर. आणि महत्वाचं काय होतं? एकाला कोणालाही तिथं महत्व नव्हतं, कारण एकटा हालचाल करून माउंट एव्हरेस्ट वरती जाऊ शकला नसता. दोघेही एकत्र असण्याचं सिम्बॉल किंवा एका टीमचं सिम्बॉल म्हणून त्या रोपकडं बघितल्या जात होतं. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स. त्यानंतर जी कॉन्ट्रोवर्सी तयार झालेली होती हु वॉज फर्स्टची, त्याबद्दल इथं आपल्याला सांगितलेलं आहे की एडमंड हिलरी आणि शेर्पा तेंजिंग यांनी कधीही त्याबद्दल विचार केलेला नव्हता की दोघांपैकी फर्स्ट कोण, कारण त्या दोघांना माहित होतं की हे टीम वर्क आहे आणि त्यामुळे त्या दोघांनी कधी या बाबतीत विचार केला नव्हता. परंतु जे बाकीचे लोक होते त्यांनी मात्र या बाबतीमध्ये एक वादावादीचा विषय त्याला तयार करून ठेवलेला होता, एक कॉन्ट्रोवर्सी तयार करून ठेवलेली होती. आणि ही कॉन्ट्रोवर्सी दूर करण्यासाठीच मग काही क्लॅरिफिकेशन इथं शेर्पा तेंजिंग आणि एडमंड हिलरी यांनी दिलेलं आहे. ही कॉन्ट्रोवर्सी मिटवण्यासाठी त्यांनी काय केलेलं होतं की कर्नल हंट, हिलरी आणि शेर्पा तेंजिंग या तिघांनी मिळून काय केलेलं होतं, एक करार करण्याचं ठरवलं होतं. काय की ज्याच्यामध्ये एक सेपरेट प्रत्येक जण आपापलं स्टेटमेंट देणार होता आणि त्या स्टेटमेंटची कॉपी इथं जे की एडमंड हिलरीची होती ती इथं वाचून दाखवलेली आहे आपल्याला या पॅराग्राफमध्ये सांगितलं होतं. आणि या पॅराग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे की एडमंड हिलरी सुद्धा जो आहे तो आणि शेर्पा तेंजिंग दोघेही एकाच वेळेस तिथं समिटच्या रीजवरती तिथं पोहोचलेले आहेत आणि दोघांनी एकमेकांना तिथं एम्ब्रेस केलेला आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा दोघांमध्ये विरोध नव्हता. एकमेकांबद्दल ते एकमेकांना एक वेगळा आनंद तिथं झालेला होता की आपण माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. दोघांमध्ये कुठलाही वाद वगैरे नव्हता. एडमंड हिलरीनं त्यांच्या फोटो वगैरे काढलेले आहेत, जे काही फ्लॅग्स दिलेले होते सोबत, ते फ्लॅग हातात घेऊन तिथं एडमंड हिलरीनं तिथं फोटो सुद्धा काढलेले आहेत. त्यामुळे दोघांमध्ये कसलाही वाद तिथं वरती नव्हता किंवा दोघांनी असं तिथं वर जाऊन म्हणलेलं आहे की मी पहिल्यांदा पोहोचलेलो आहे, मी पहिल्यांदा पोहोचलेलो आहे, असं काही त्यांच्यामध्ये तिथं झालेलं नव्हतं. त्यानंतर शेर्पा तेंजिंगनं सुद्धा सांगितलेलं आहे की मी सुद्धा माझ्या मनात सुद्धा अशा पद्धतीचं काही आलेलं नव्हतं, मी सुद्धा त्याला कवटाळलेलं आहे. त्यानंतर माझ्या तोंडातून निघालेलं पहिलं वाक्य होतं ते म्हणजे वी हॅव डन इट, म्हणजे आपण हे करून दाखवलेलं आहे. तिथं सर्वनाम जे वापरलेलं होतं वी, ते काय आहे? प्लुरल आहे, म्हणजे दोघांसाठी वापरलेलं होतं, एकट्यासाठी नाही. आय हॅव डन इट असं त्यांनी तिथं म्हणलेलं नाही. ह्यातनं क्लिअर होतं की दोघांनी तिथं टीम वर्क म्हणून काम केलेलं आहे असं त्यांना तिथं सांगायचं आहे. परंतु लोकांनी त्याला एक वेगळा मुद्दा करून ठेवला होता. असं दोघांनी स्टेटमेंट दिल्यामुळं त्यातनं ती जी कॉन्ट्रोवर्सी होती की हु वॉज फर्स्ट ती संपुष्टात आली आणि हे एक टीम वर्क आहे असं तिथं लक्षात आलं. तर हे कालच्या लेक्चर पर्यंत आता तुम्हाला सांगितलेलं आहे. आज आपल्याला पुढे बघायचं आहे फर्स्ट थॉट. त्याच्यामध्ये काय येणार आहे बघा, म्हणजे जेव्हा ते समिट वरती पोहोचलेले आहेत
म्हणजे माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती पोहोचलेले आहेत त्यावेळेस शेर्पा तेनजिंग यांच्या मनामध्ये कोणते कोणते विचार होते ते आपल्याला इथं सांगितलेले आहेत बघा. My first thought on reaching the top was a sense of gratitude to God after having failed six times. He had blessed me with fulfillment of this desire I had held so long. या पॅराग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे? सगळ्यात पहिलं तर त्यांनी देवाचे आभार मानलेले आहेत. सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? देवाचे आभार मानलेले आहेत, कृतज्ञता व्यक्त केलेली आहे देवाप्रती. का तर हा जो प्रयत्न होता त्यांचा हा 7वा प्रयत्न होता. याच्या अगोदर ते हॅव्हिंग फेल्ड 6 टाइम्स म्हणजे 6 वेळा ते काय झालेले होते? फेल झाले होते या मोहिमेमध्ये. मात्र 7व्या वेळेस त्यांना यश मिळालेलं आहे आणि या मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी देवाचे इथं आभार मानलेले आहेत. आणि कशासाठी आभार मानले? तर ही हॅड ब्लेस्ड मी विथ फुलफिलमेंट ऑफ दिस डिझायर. देवाच्या कृपेनेच काय झालेलं आहे? ही जी माझी डिझायर होती, ही माझी इच्छा होती, ती काय होऊ शकलेली आहे? पूर्ण होऊ शकलेली आहे, जी की मी आय हॅड हेल्ड सो लॉंग, बऱ्याच दिवसापासून उराशी बाळगलेली होती किंवा माझं ध्येय मी ठेवलेलं होतं ते पूर्ण करण्याचं काम इथं देवाच्या कृपेने आता झालेलं आहे असं ते म्हणतात. म्हणजे पहिल्या पॅराग्राफमध्ये त्यांनी देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे की 6 वेळा फेल होऊन सुद्धा मला 7व्या वेळेस यश तिथं मिळालेलं आहे, ही देवाचीच कृपा आहे असं ते म्हणतात. त्यानंतर आय प्लेस्ड ऑन द समिट द ऑफरिंग्स टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. त्यानंतर पहिल्यांदा तर आभार मानले मनातनं आणि त्यानंतर काही प्रार्थना त्यांना करायची होती तिथं. मग त्यांनी प्रेयर तिथं करण्यासाठी काय केलेलं आहे बघा. दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजन. आपण देवाची पूजा वगैरे करण्यासाठी काय फुलं वगैरे तिथं वाहत असतो, अगरबत्ती लावतो, दिवा लावतो, नारळ फोडतो. तर ते तसं तिथं काय त्यांनी केलेलं नव्हतं. त्यांनी काय केलेलं आहे बघा. दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजन. त्यांनी जी पूजा केलेली आहे ती त्यांच्या धर्मानुसार तिथं केलेली होती. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. ते कुठल्या धर्माचे होते किंवा कुठल्या धर्माचं पालन करणारे होते? तर बौद्ध धर्माचे ते पालन करणारे होते. आणि त्यांनी त्या नियमाप्रमाणे त्यांच्या रिलिजन मध्ये जे काही नियम आहेत प्रेयर करण्याचे त्या पद्धतीनं ते तिथं ऑफर करत होते, प्रेयर करत होते. आय कुड नॉट नील बिकॉज ऑफ माय क्लोथ्स अँड इक्विपमेंट बट आय ऑफर्ड अ सायलेंट प्रेयर इन माय हर्ट. काय सांगितलं इथं की जे काही क्लोथ्स त्यांनी घातलेले होते त्या क्लोथ्समुळं, जे काही कपडे घातलेले होते किंवा जे काही इक्विपमेंट त्यांच्यासोबत होते त्यामुळे ते गुडघ्यावरती तिथं खाली काय बसू शकलेले नाहीत. तर त्यांनी उभं राहूनच तिथं काय केलेलं आहे? एक सायलेंट प्रेयर मनातनं देवाचे आभार मानण्यासाठी केलेली आहे. तर पहिले 2 पॅराग्राफमध्ये त्यांनी इथं देवाबद्दलचे आभार मानलेले आहेत. आणि तिसरी गोष्ट ऑफरिंग मध्ये काय होतं ते आपल्याला सांगितलेलं आहे. द ऑफरिंग्स वेअर बिस्किट्स, कॅन्डी अँड अ लिटल ब्लू पेन्सिल. 3 गोष्टी त्यांच्यासोबत होत्या ऑफरिंग मध्ये. पहिलं तर होतं बिस्किट्स काय होते सोबत, बाकी काही नव्हतं त्यांच्यात. त्यानंतर काही कॅन्डीज दिल्या होत्या आणि महत्वाचं अ लिटल ब्लू पेन्सिल. ही जी लिटल ब्लू पेन्सिल आहे ही कोणी दिलेली होती? तर माय यंगेस्ट डॉटर नीमा हॅड गिवन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. त्यांची जी लहान मुलगी आहे नीमा नावाची, तिनं काय केलेलं होतं? शेर्पा तेनजिंगना घरातून निघण्यापूर्वी ती पेन्सिल दिलेली होती. आणि काय सांगितलेलं होतं बघा. शी आस्क्ड मी टू पुट इट ऑन द टॉप ऑफ द माउंटेन ॲज हर ऑफरिंग. तिच्याकडून ते एक ऑफरिंग म्हणून इथं she asked me to put it on the top on the mountain as her offering. तिनं स्वतःकडून एक ऑफरिंग किंवा एक प्रार्थनेसाठी म्हणून तिनं काय दिलेलं होतं? तर तिच्या फादरला म्हणजे शेर्पा तेनजिंगला ती पेन्सिल दिलेली होती आणि सांगितलं होतं की माउंटेनच्या टॉप वरती ती पेन्सिल तुम्ही ठेवा. इट वॉज ऑर्डिनरी ब्लू पेन्सिल, नॉट इवन अ लॉंग वन, बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज्ड पोझेशन्स. ती पेन्सिल काय ऑर्डिनरीच होती, रेग्युलरच पेन्सिल होती, परंतु ते तिचं सगळ्यात प्राइज्ड पोझिशन होतं. का? तर ती माउंट एव्हरेस्ट वरती ती राहणार होती, त्यामुळे तिनं ते पेन्सिल दिलेली होती आणि ते पूर्ण पण झालेलं होतं स्वप्न. त्यामुळे ती पेन्सिल आता ऑर्डिनरी राहिलेली नव्हती.
As I put it down, I pointed it out to Hillary. He gave me a big smile, showing that he understood. इथं काय सांगितलेलं आहे की जेव्हा त्याने ती माउंट एव्हरेस्ट वरती ती पेन्सिल ठेवलेली आहे तर त्याचं पॉइंट कोणाकडे केलेलं होतं तर हिलरी केलेलं होतं. एडमंड हिलरीकडे केलेलं होतं शेर्पा तेंजिंगनी. आणि जेव्हा तो पॉइंट पेन्सिलचा जो पॉइंट आहे तो हिलरीकडे केला त्यावेळेस हिलरीने काय केलेलं आहे, एक स्माइल दिलेली आहे मोठी, शोईंग दॅट ही अंडरस्टूड. काय समजलं असेल त्याला की त्याने मोठी स्माइल दिलेली आहे. त्याला असं समजलं की शेर्पा तेंजिंगला काय म्हणायचं होतं की हे कोणामुळे शक्य झालेलं आहे तर तुझ्यामुळे सुद्धा शक्य झालेलं आहे. म्हणजे एक टोक तू तर दुसरं टोक मी आहे आणि या दोघांच्या टीम वर्कमुळे हे शक्य झालेलं आहे असं त्याला तिथं सांगायचं होतं. कारण ते बोलू शकत नव्हते का तर त्यांना ऑक्सिजन मास्क लावलेली होती वरती आणि त्यातनं ते बोललेला आवाज काय त्यांचा बाहेर जात नव्हता. त्यामुळे त्यांना हे जे काही इशारे आहेत त्यातनंच त्यांना ते बोलावं लागायचं. एकमेकाशी ते तोंडी बोलू शकत नव्हते. देन आय गॉट आउट द फ्लॅग्स which I had on piece of string about 4 feet long. I fastened one end to my ice axe and Hillary took pictures as I held it up. त्यानंतर त्यांनी पुढे फोटो सेशन केलेलं आहे. परत आईस एक्स जी होती सोबत त्या आईस एक्सच्या स्ट्रिंगला त्या ताराला त्यांनी काय केलेलं तो फ्लॅग अडकवलेला आहे आणि तिथं हातामध्ये धरून शेर्पा तेंजिंगनी फोटो काढलेले फोटो हिलरी यांनी घेतलेले आहेत त्यांचे ते इथं सांगितले. त्यानंतर ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस एक्स डाऊन विथ मी आय बरीड वन एंड ऑफ द स्ट्रिंग इन द आईस ऑन द टॉप अँड द अदर इन स्नो ऑन द स्लोप डाऊन बिलो. आईस एक्स त्यांना वर चढण्यासाठी म्हणजे क्लाइंब अप करण्यासाठी पण लागणार होती आणि परत खाली येताना सुद्धा त्या आईस एक्सचा वापर त्यांना करावा लागणार होता. त्यामुळे ते आईस एक्स त्यांना तिथं ठेवता येणार नव्हती. त्यामुळे त्यांनी एक सोबत जी काही स्ट्रिंग नेलेली होती त्या स्ट्रिंग वरती ते सगळे फ्लॅग्स त्यांनी तिथं रोवून ठेवलेले होते. व्हेन वी लेफ्ट दे वेर लाईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट. आणि ते सगळे फ्लॅग्स तिथंच ठेवून ते खाली निघून आलेले आहेत. खाली निघायची तयारी त्यांनी केलेली आहे, खाली उतरण्याची तयारी त्यांनी केलेली आहे. खाली उतरत असतानाच त्यांची अजून एक फिलिंग त्यांनी इथं शेअर केलेली आहे की आय वॉज व्हेरी थर्स्टी. खाली उतरत असतानाच सांगितलेलं आहे की मी खूप तहानलेला होतो. थर्स्टी म्हणजे काय, तहान लागलेली होती. I took out a water tumbler for a drink, but found the water in the metal container had frozen, so I couldn't quench my thirst. पाणी प्यायचं जेव्हा लक्षात आलं किंवा तहान लागली असं लक्षात आल्यानंतर त्यांनी जे काही टम्बलर होतं त्यांच्याकडे म्हणजे मेटल कंटेनर जे होतं त्यांचं त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं होतं. ते पाणी काय झालेलं होतं तर फ्रोझन झालेलं होतं म्हणजे त्याचा बर्फ तयार झालेला होता. सो आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट. जे काही तापमान होतं त्याचा परिणाम होऊन त्या मेटल कंटेनर मधलं जे वॉटर आहे ते बर्फासारखं झालेलं होतं आणि त्यामुळे त्यांना क्वेंच माय थर्स्ट म्हणजे काय, तहान ते स्वतःची भागवू शकलेले नव्हते. आय एट सम बिस्किट्स अँड ऑफर्ड सम टू हिलरी. मग पाण्याऐवजी त्यांनी काय केलं, काही बिस्किट्स खाल्ली आणि काही बिस्किट एडमंड हिलरीला सुद्धा तिथं दिलेले आहेत. तर हे एक रिस्क तिथं आपल्याला म्हणता येईल की पाणी सुद्धा तिथं पिता येत नाही. तर माउंटेनियरच्या संदर्भामध्ये ही आलेली एक रिस्क किंवा एक परिस्थिती त्यांना सामोरे जावं लागलेली आहे. आय वॉज वेअरिंग अ रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बर्ट, leader of the 1952 Swiss expedition, had given me last year. It was just a year ago on May 28th when we were standing at 28,215 feet that he gave me the scarf. अजून एक वस्तू त्यांच्यासोबत होती. पहिल्यांदा काय होतं त्यांच्यासोबत, बिस्किट, कॅन्डी आणि ब्लू पेन्सिल. त्यानंतर आता दुसरी कुठली एक गोष्ट सांगितलेली आहे परत, रेड स्कार्फ. ब्लू पेन्सिल कोणी दिलेली होती, त्यांच्या नीमा या डॉटरने दिलेली होती, मुलीने दिलेली होती. तसंच हा जो रेड स्कार्फ आहे तो कोणी दिलेला आहे, त्यांचा एक चांगला मित्र आहे लॅम्बर्ट नावाचा. तो कोण होता तर लीडर होता कुठल्या मोहिमेचा, स्विस एक्सपिडिशन, स्विस मोहिमेचा तो लीडर होता. 1952 साली त्यांनी ती पार पाडलेली होती आणि त्या मोहिमेचा लीडर होता तो शेर्पा तेंजिंग यांचा चांगला मित्र असल्यामुळे त्यांनी तो माउंट एव्हरेस्ट वरती जाण्याच्या आधी रेड स्कार्फ इथं
शेर्पा तेंजिंगला दिलेला होता. इट वॉज जस्ट अ इयर अगो. कधी दिलेला होता तर ऑन May 28. कुठं असताना तर ॲट 28,215 फीट, जवळपास 28,215 फुटावरती असताना त्यांनी तो स्कार्फ शेर्पा तेंजिंगला दिलेला होता, एक भेट म्हणून दिलेला होता. आणि ते एक एनकरेजमेंट सुद्धा होती किंवा एक इन्स्पिरेशन सुद्धा ठरलेली होती. कोणासाठी? शेर्पा तेंजिंगसाठी. कारण एक सक्सेसफुल मोहीम ते स्विस एक्सपिडिशन करून आलेले होते आणि त्याच्यातूनच त्यांना प्रेरणा मिळून त्यांनी आता ही माउंट एव्हरेस्टची मोहीम हाती घेतलेली होती आणि ह्यामध्ये ते लीडर होते. आणि अशा वेळी तो स्कार्फ त्यांच्यासोबत असणं म्हणजे एक इन्स्पिरेशन त्यांच्यासाठी होतं आणि तो स्कार्फ त्यांच्यासाठी अतिशय स्पेशल होता. I wore it all the way up the mountain from Darjeeling. As I stood at the top, I remembered him and felt that he was with me. I wore it all the way up mountain from Darjeeling. म्हणजे दार्जिलिंग पासून त्यांनी ते ठेवलेला होता सोबत स्कार्फ, रेड जो स्कार्फ आहे तो दिलेला, तो दार्जिलिंग पासून त्यांच्यासोबत ठेवलेला होता. आणि जेव्हा ते टॉप वरती पोहोचले होते माउंट एव्हरेस्टच्या, तेव्हा त्यांनी आठवण काढलेली आहे. कुणाची? तर त्यांच्या मित्राची. मित्र जरी सोबत नसला तरी जो काही स्कार्फ तिथं सोबत होता, त्या स्कार्फमुळे त्यांना असं वाटत होतं की लॅम्बर्ट जो आहे त्यांचा जो मित्र आहे तो त्यांच्या सोबतच आहे, असं त्यांना तिथं वाटत होतं. आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट. आणि त्यामुळे काय वाटत होतं त्यांना? अतिशय फिट वाटत होतं, व्यवस्थित वाटत होतं वरती, की माझ्यासोबत माझा मित्र आहे. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर. मनामध्ये कुठल्याही प्रकारचे विचार तिथं नव्हते, अतिशय क्लिअर माइंड होतं तिथं, आनंदी मन होतं. आय डिडंट फील टायर्ड, आय फेल्ट एक्झिलरेटेड. म्हणजे जर एखादं काम सक्सेसफुल झालं तर आपल्याला आतापर्यंत केलेल्या कामाचा काही कंटाळा येत नाही, परंतु जर एखादी मोहीम फेल झाली तर मात्र आपल्याला थकवा तिथे येण्याची शक्यता असते. परंतु इथं थकवा येण्यासारखं काय झालेलंच नव्हतं, कारण त्यांची मोहीम ज्या निश्चयाने त्यांनी आज शुक्रवारच्या मॉर्निंगला सुरुवात केलेली होती की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मोहीम करायचीच आहे, तर त्याच परिस्थितीमध्ये त्यांनी आज मोहीम सर केली होती. आणि त्यामुळं त्यांच्या मनामध्ये थकवा नव्हता, शरीराला थकवा नव्हता, तर ते अतिशय प्रफुल्लित होते, ओव्हरजॉईज झालेले होते. त्यांच्या मनामध्ये आनंद तिथं निर्माण झालेला होता. इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन. आणि त्या गोष्टीचा आनंद ते घेत होते, एक्साइटेड होते, व्हेरी हॅप्पी होते ते. Below all the hills and mountains looked like gods and goddesses to me. माउंट एव्हरेस्ट सगळ्यात उंचावरचं टोक होतं आणि तिथून जेव्हा त्यांनी खाली बघितलं तेव्हा काही छोटे मोठे माउंटन्स त्यांना दिसत होते, काही डोंगर दिसत होते. तर ते सगळे जे माउंटन्स किंवा डोंगर्स आहेत यांचं कंपॅरिझन त्यांनी गॉड्स आणि गॉडेसेस सोबत केलेलं आहे. म्हणजे त्यांना ते देवी देवतांसारखे वाटत होते. द प्लेन्स बिलो लुक्ड लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. आणि खाली जो काही पृष्ठभाग त्यांना दिसत होता तो त्यांना वाटतोय की तो एका नकाशाच्या तुकड्याप्रमाणे त्यांना दिसत होता. एक नकाशा आखलेला आहे का काय असं त्यांना तिथं वाटत होतं. ते ह्या दोन गोष्टी वर्ण म्हणजे टॉप वर्ण कशा दिसत आहेत ते त्यांनी इथं सांगितलेलं आपल्याला. त्यानंतर एक्झॅक्टली टॉप वरती असताना, रूफ वरती असताना, त्या शिखरावरती असताना काय परिस्थिती होती ते इथं सांगितले. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. इतका परिश्रम घेतल्यानंतर, इतकी मेहनत केल्यानंतर जेव्हा ते आईस ब्रेक करत करत वरती पोहोचलेले आहेत, तर वरती गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की जास्तीत जास्त 2 माणसं किंवा 3 माणसं वरती थांबू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त माणसं वर थांबू शकत नाहीत. 20 or 30 feet below the top there was enough flat square for 2 people to sleep. त्यानंतर फक्त 2 व्यक्ती शकतील एवढीच तिथं प्लेन जागा होती, फ्लॅट जागा होती, त्याच्यापेक्षा जास्त जागा नव्हती. त्यानंतर यू कुड पिच 1 टेंट देअर. जास्तीत जास्त एकच टेंट आपण तिथं लावू शकतो. द समिट इज फ्लॅट ऑन वन साइड अँड स्टीप ऑन द अदर.
एका बाजूने फ्लॅट होता, सपाट होता तो शिखर, आणि दुसऱ्या बाजूने मात्र स्टीप म्हणजे उतार होता. हे सगळं शिखराचं वर्णन केलेलं आहे की वरती कशा पद्धतीची परिस्थिती इथं होती. तर काय काय सांगितलं इथं, 2 व्यक्ती उभे राहू शकतात, 2 किंवा 3 व्यक्ती उभे राहू शकतात. त्यानंतर तिथून 20-30 फूट जर खाली आलं तर तिथं फक्त 2 व्यक्ती व्यवस्थित राहू शकतात, मुक्काम करू शकतात. त्यानंतर एकच टेंट तिथं उभारला जाऊ शकतो. त्यानंतर त्याच्या बाजूचा उल्लेख केलेला आहे, तर एक बाजू कशी होती फ्लॅट आणि दुसरी बाजू कशी होती उताराची होती. पुढे अजून सांगितलेलं आहे, देर इज स्नो ऑन वन साइड अँड स्टीप ऑन द अदर. स्नो ऑन द नॉर्दर्न साइड, रॉक्स ऑन द साउथ ईस्ट अँड स्नोवी रॉक ऑन द वेस्ट. स्नो कुठल्या साईडला आहे म्हणून सांगितले, नॉर्दर्न साईडला, आणि स्नोवी रॉक कुठं आहे म्हणून सांगितले, वेस्ट साईडला. आणि साऊथ साईडला काय, साऊथ आणि ईस्टला स्नोई रॉक, सॉरी रॉक्स आहेत साऊथ आणि वेस्टला. स्नोई रॉक कुठं आहे, वेस्टला. चारही बाजूला काय काय आहे त्याचं वर्णन इथं केलेलं आहे. देर इज स्नो ऑन नॉर्दर्न साइड. जर तुम्ही उत्तरेला बघितलं तर सगळीकडे तुम्हाला बर्फ दिसेल. साऊथला बघितलं, दक्षिणेला बघितलं तर तुम्हाला सगळीकडे रॉक्स दिसतील. ईस्ट कडे बघितलं, ईस्ट आणि साऊथ म्हणजे दक्षिण आणि पूर्वेला तुम्हाला रॉक दिसेल, आणि पश्चिमेला मात्र, वेस्टला मात्र तुम्हाला काय दिसणार आहे, स्नोवी रॉक, म्हणजे रॉक पण आहे आणि स्नो पण आहे असं. तर या 4 बाजूचं वर्णन तिथं केलेलं आहे. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटल मोर दॅन 15 मिनिट्स. जास्तीत जास्त किती वेळ ते वरती थांबलेले आहेत टॉप वरती, 15 मिनिटं. वी वर लकी दॅट देअर वॉज नो गेल. गेल काय आहे, स्ट्रॉंग विंड म्हणजे वादळी वारं तिथं नव्हतं, त्यामुळे आम्ही स्वतःला सुदैवी मानतो असं ते म्हणतात. जर वादळी वारं राहिलं असतं तर काय झालं असतं, इट वुड हॅव स्वेप्ट अस ऑफ. जर वादळी वारं राहिलं असतं तर त्यांनी आम्हाला खाली ढकलून दिलं असतं, आम्ही तिथं उभं राहू शकलो नसतो. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. आणि वरच्या बाजूचं हे सगळं वर्णन केल्यानंतर, त्यांच्या किंवा बघितल्यानंतर, निरीक्षण केल्यानंतर आता त्यांच्या डोक्यामध्ये विचार सुरू झाले, ते म्हणजे काय की कशा पद्धतीने, आता वरती तर सेफली आपण पोहोचलेलो आहोत, तर गेट डाऊन सेफली म्हणजे पुढं हाऊ टू गेट डाऊन सेफली हा विचार त्यांच्या मनामध्ये आता यायला सुरू झालेला होता की सुरक्षित खाली सुद्धा उतरलो पाहिजे. काय होतंय पुढे बघा. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. सुरुवात काय होती, जेव्हा माउंट एव्हरेस्ट वरती ते चढत होते त्यावेळेस लीड कोण करत होतं, शेर्पा तेनजिंग. आता उतरताना मात्र काय होणार आहे, उलट होणार आहे. लीड कोण करणार आहे आता उतरताना, हिलरी, आणि फॉलो कोण करणार आहे तर शेर्पा तेनजिंग. आय वॉज फॉलोइंग हिम अँड होल्डिंग द रोप टाइटली. आता शेर्पा तेनजिंग रोप जे होल्ड टाइटली करण्याचं काम ते करत आहे. अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर ही डिसेंडेड सेफली. सगळ्यात महत्वाचं काय मग, आता डिटर्मिनेशन काय केलेलं होतं की एडमंड हिलरीनं, मी ज्या पद्धतीनं सक्सेसफुली वरती आलेलो आहे तसंच एडमंड हिलरीनं आपल्याला काय केलं पाहिजे, सेफली खाली पोहोचवलं पाहिजे. दोघांनी मिळून आपण सेफली खाली पोहोचलो पाहिजे याचा एक निर्धार त्यांनी तिथं केलेला होता. आय मस्ट से दॅट क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन द क्लाइंब अप. परत काय म्हणतात इथं की क्लाइंब डाऊन ही डिफिकल्ट आहे. कशापेक्षा, डिफिकल्ट तर आहेच आणि डेंजरस सुद्धा आहे. कशापेक्षा, क्लाइंब अप पेक्षा. म्हणजे माउंट एव्हरेस्ट चढणं जेवढं अवघड नाही त्याच्यापेक्षा जास्त अवघड काय आहे, माउंट एव्हरेस्ट वरून खाली उतरणे अवघड आहे. इफ यू स्लिप्ड डाऊन, जर तुम्ही, का असं म्हणलेलं आहे डेंजरस आहे किंवा डिफिकल्ट आहे, तर समजा तुम्ही खाली उतरत असताना स्लिप झाला, घसरला, तर काय होईल, यू वुड गो इन टू कॅंगशंग ग्लेशियर अँड देर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. जर तुमचा चुकून पाय घसरला तर खाली कोण वाट बघत आहे, तर ग्लेशियर वाट बघत आहे, कॅंगशंग नावाचं. ग्लेशियर म्हणजे काय, हिम नदी तुमची वाट पाहत आहे, की जर तुम्ही पाय घसरून जर खाली घसरलाच तर तुम्ही कुठे जाणार, त्या हिम नदीमध्ये जाणार आहात, आणि तुम्ही शोधलं तरी तुम्ही सापडणार
नाहीत. अशा पद्धतीचे रिस्क आहे, डेंजरस तिथं त्यांना वाटतंय की खाली उतरताना जास्त काळजी घ्यावी लागणार. मोर कॉशन नीडेड, परत इथं तोच मुद्दा सांगितलेला आहे की जास्त काळजी घेणं काय अपेक्षित किंवा काय काय घेतले बघायचं. ऑफकोर्स इट टूक लेस टाइम क्लाइम्बिंग डाऊन, जरी वेळ कमी लागत असला खाली उतरत असताना तरी सुद्धा काय करायचंय, यू नीडेड मोर हुशार. कॉशन म्हणजे तुम्ही कसं जास्त हुशार असणं गरजेचं आहे किंवा थोडीशी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. इथं शेर्पा तेंजिंग सांगतात आपल्याला खाली उतरत असताना. When I reached the camp 9, my first thought was, thank God we have been spared an accident. And if up to now there have been no accidents, I hope there will be none in future. I had always prayed to God and He had saved me. आणि जेव्हा ते कॅम्प 9 ला परत पोहोचलेले होते तेव्हा त्यांनी परत एकदा देवाचे आभार मानले की कुठल्याही प्रकारचा ऍक्सिडेंट आमचा झालेला नाही, आम्ही सगळ्या प्रकारच्या ऍक्सिडेंट मधून बचावलेलो होतो आणि व्यवस्थित जी आहे ती मोहीम आमची पार पडलेली होती. आणि त्यांना एक विश्वास तिथं मिळालेला होता की आतापर्यंत जर आम्ही सेफली पोहोचू शकलो कुठल्याही ऍक्सिडेंट विना, तर इथून पुढे सुद्धा आमचा कधी ऍक्सिडेंट होणार नाही, कारण देव आमच्या सोबत आहे. आमच्या प्रार्थनेला नेहमीच देव धावून येतो असं त्यांचं तिथं म्हणणं आहे. At Camp 9, Hillary and I were in no mood for any talking. जेव्हा कॅम्प 9 ला ते पोहोचले तर दोघेही बोलण्याच्या मूड मध्ये नव्हते. We just attended to our own things. We stayed there about half an hour. जेव्हा ते तिथं पोहोचले कॅम्प 9 ला तर ते जास्तीत जास्त तिथं अर्धा तास थांबलेले आहेत. बोलणं त्यांनी पसंत केलेलं नाही कारण थकलेले असणार आहेत. We boiled some snow to make lemon water and drank it. त्यांनी काय केलेलं आहे, थोडंसं स्नो वॉटर म्हणजे बर्फ तिथं घेतलेला आहे आणि तो गरम केलेला आहे. का तर बॉईल केल्यामुळे त्याचं पाणी तयार होईल स्नोचं आणि त्या पाण्यामध्ये लेमन टाकून ते घेणार होते, ज्यामुळे त्यांचा थकवा थोडाफार दूर होणार होता, थोडीशी एनर्जी त्यांना मिळणार होती. तर ते त्यांनी तिथं केलेलं आहे कॅम्प 9 ला पोहोचल्यानंतर. When we left, we took only our bags and left everything else behind in the tent. आणि जेव्हा त्यांनी कॅम्प 9 सोडलेला होता तेव्हा सोबत फक्त काय घेतलेलं आहे त्यांनी, स्लीपिंग बॅग्स. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथंच सोडून दिलेल्या होत्या टेंट मध्येच. बाकी सोबत काही घेण्याची त्यांना आवश्यकता तिथं वाटलेली नव्हती. फ्रॉम कॅम्प 9 to camp 8 where we spent the night was an easier job. कॅम्प 9 to camp 8 असा काही खूप अवघड प्रवास नव्हता, इझी जॉब होता आणि त्यामुळे ते कॅम्प 8 मध्ये तिथं नाईट साठी मुक्कामी जाणार होते. जस्ट अबाव कॅम्प 8 where the others could see us, I raised my arm, my thumb up. Noisy and Lowy saw us and their faces flushed with joy. जेव्हा कॅम्प 9 मधून उतरत असताना जेव्हा हात केलेला आहे, हात वरती दाखवलेला आहे शेर्पा तेंजिंगनं, त्यावेळेस दोन व्यक्ती इथं नाव घेतलेलं आहे त्यांचं, नॉयसी आणि लोवी. ह्या दोघांनी तो हात पाहिला आणि दोघांच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचं तेज, आनंद, प्रसन्नता तिथे निर्माण झालेली होती की मोहीम जी आहे ती सक्सेसफुली पार झालेली आहे. तर ते इथे सांगितलेलं आहे. नॉयसी आणि लोवी या दोघांचे चेहरे खुश, आनंदी, प्रसन्न झाले. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ आवर सक्सेस. आणि जो काही त्यांनी इशारा केलेला होता हात वरती करून, त्याचा अर्थ काय होता, थम्स अप जे केलेलं होतं की मोहीम सक्सेसफुल झालेली आहे. आणि त्याच्यामुळं त्यांना कळलेलं होते की मोहीम सक्सेसफुल झाली आणि त्याचा आनंद त्यांना सुद्धा झालेला होता, कारण ते त्या टीमचा एक भाग होते. As we got near to Camp 8, Lowy came to meet us and came up about 300 feet with tea and coffee. जेव्हा आम्ही कॅम्प 8 च्या जवळजवळ पोहोचलो तेव्हा लोवी जी आहे ती आम्हाला भेटण्यासाठी आलेली होती. आणि कुठपर्यंत आलेली होती ती, 300 फुटापर्यंत ती आमच्या जवळ पोहोचलेली होती, 300 फूट चालत. आणि काय आणलेलं होतं सोबत, तर टी अँड कॉफी तिनं शेर्पा तेंजिंग आणि एडमंड हिलरीसाठी सोबत आणलेलं होतं. अनदर 50 feet down we met Noisy who brought us more tea. त्यानंतर थोडंसं अजून 50 फूट खाली उतरल्यानंतर पुढं कोण आलेलं आहे, नॉयसी आलेली आहे. त्याने सुद्धा काय केलेलं होतं, तर सोबत टी आणलेला होता.
दिस टी स्मेल्ड केरोसिन. आनंद एवढा झालेला होता की घाई गडबड झालेली होती आणि जो काही चहा त्यांनी सोबत आणलेला होता नॉयसीने, त्या चहाचा वास कशाचा येत होता? केरोसिनचा. केरोसिन म्हणजे काय? रॉकेल. केरोसिनचा वास तिथं येत होता. अपॅरंटली इट हॅड बीन मेड इन अ हरी अँड समहाऊ सम केरोसिन गॉट इन टू द वेलकम कप. आणि शेर्पा तेनजिंग एडमंड हिलरी यांना सुद्धा कळून चुकला की हे आनंदाच्या भरामध्ये घाई गडबडीमध्ये ती केलेली चहा होती आणि त्यामुळं कुठेतरी घाई गडबडीमध्ये त्या चहाच्या कपामध्ये रॉकेल तिथं थोडस पडलेलं असणार आहे. बट आय थॉट since the gentleman had taken so much trouble to bring it, I was going to enjoy it whatever the smell. परंतु ते सगळं विसरून केरोसिनचा जरी वास आला तरी नॉयसी नॉयसी या जेंटलमॅनने जे काही त्रास सहन केला होता, जे काही ट्रबल घेतलेलं होतं, जे काही त्रास करून चहा आणलेला होता, तर तो चहा कुठलाही स्मेल जरी आला तरी ते एन्जॉय करणार होते. त्या स्मेलकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि प्रेमावरती त्या लक्ष केलं की नॉयसीनं प्रेमाने तिथं चहा आणलेला होता. तर अशा पद्धतीची एक जर्नी जी आहे ती आपल्या समोर मांडलेली आहे शेर्पा तेनजिंग आणि एडमंड हिलरी यांची.